व्हिडिओ बनवायला विशेष असं काही कारण नाही बरं का आजचं. जस्ट मला एक आता फोन आला होता एका भावाचा, सोलापूर भागातून होता त्याचा फोन. तर विषय असा आहे की दादा म्हणजे बोलणं असं होतं की एकदम आपलं नाही का जवळचे, एकदम प्रेमाने आपुलकीने विचारपूस आहे, आपुलकीने एकदम. आणि असं एकदम बोलताना असं वाटलं की यार मित्र आहे माझ्या, एकदम जवळचा मित्र आहे. आणि खूप बरं वाटतं बरं का असे जेव्हा मला कॉल येतात, खूप बरं वाटतं, चर्चा करून बरं वाटतं. तर 10-10, 15-15, 20 मिनटं चर्चा करतो बरं का त्यांच्याशी. कारण एवढं प्रेम देतं बरं का लोक. आणि म्हणजे व्हिडिओ बनवायचा आणि आपल्या या दूध व्यवसायाविषयीची माहिती मी शेअर करतो, माझा अनुभव शेअर करायचा प्रयत्न करतो व्हिडिओच्या माध्यमातून. तर कुठंतरी जेव्हा असे कॉल येत्या, असं बोलणं होतं, असे कॉन्टॅक्ट माझे जे वाढले, खूप बरं वाटतं. आणि असंच प्रेम असू द्या, बिनधास्त कॉल करत जा, काही अडचण नाही. ठीक आहे, कामाच्या गडबडीत जास्त करून कॉल रिसीव्ह होत नाही माझ्याकडून, तरी पण मी आता भरपूर प्रयत्न करतोय, हेडफोन वगैरे वापरतोय जेणेकरून कामातही मला बोलता येईल, प्रयत्न करता येईल, जास्तीत जास्त कॉल रिसीव्ह करायचा प्रयत्नही करतो मी, बोलायचाही प्रयत्न करतो, वेळही देतो. आणि माझा अनुभव जेवढा आहे व्यवसायातून, मी वैयक्तिक जो अनुभव शिकलोय तो अनुभव शेअर करायचा प्रयत्न करतो. बाकी ऑदर काही मी जास्त काही सांगायचा प्रयत्न करत नाही. किंवा एखादी गोष्टीविषयी जर मला रिअलमध्ये अनुभव नाही तर मी सरळ सांगतो की दादा मला या विषयावर माझा अनुभव नाही बरं का, प्रयत्न करा, डॉक्टरांशी चर्चा करा, हे असंच सांगतो मी डायरेक्ट. तर मित्रांनो, असंच प्रेम असू द्या, बिनधास्त कॉल करत जा, चर्चा होत जाईल आपली, तुमचाही अनुभव शेअर करायचा. आणि खरंच ह्या दादांशी बोलून खूप 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 बरं वाटलं. त्याच्यामुळे मला वाटलं की आपण 2 शब्द बोलावं या विषयावर, म्हणून मी एक मनातलं बोललो. बाकी व्हिडिओ बघत जा, व्हिडिओला शेअर पण करत जा. आणि आपला जर दूध व्यवसाय असेल, तुम्ही मला जर पहिल्यांदा जर बघत असाल तर फॉलो पण करा. चला, राम राम.